मित्रांनो, आज मी जातोय ताम्हिणी घाटामध्ये ब्रेकफास्ट रायडिंगसाठी आणि आता मी निघलोय. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी सर्व आवरून आता निघलोय. आणि ही आपली क्लासिक 350 ही घेऊन जाऊया आज आपण ताम्हिणी घाटामध्ये. सर्व सेट झालेलं आहे. इकडे ट्रिपरमध्ये मॅप पण लावला आहे. टोटल 46 किलोमीटर दाखवते आणि आता लेट्स गो. ताम्हिणी घाटामध्ये मित्रांनो एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. तिकडे आता मी ब्रेकफास्टसाठी जाणार आहे आणि तो रूट पण मला खूप आवडतो. मी नेहमी ताम्हिणी घाटामध्ये रायडिंगसाठी जात असतो. ॲक्च्युली मी सकाळी 6 वाजताच निघणार होतो, पण खूप जास्त अंधार होता, त्यासाठी ते व्हिडिओ वगैरे व्यवस्थित बनला नसतं, त्यामुळेच मी आता थोडंसं लेट निघलोय. आणि इथे आता सकाळी ट्रॅफिक पण नसणार आहे, त्यासाठी मला व्यवस्थित रायडिंग पण करता येईल आणि ब्लॉग पण बनवता येईल. इथेच पुढे पेट्रोल पंप आहे, तिकडे आधी आपण गाडी फिल करूया, त्यानंतरच पुढे जाऊया. कारण का माझी गाडी ऑलरेडी रिझर्वला लागलेली आहे आणि पुढे पेट्रोल पंप जवळ नाही आहे, त्यासाठी मला आता इथेच पेट्रोल टाकावं लागेल. उन्हाळा असून सुद्धा सकाळी थंडी आहे इथे. आणि मित्रांनो, वन ऑफ द फेवरेट घाट म्हणजे ताम्हिणी घाट आहे सर्व बाईक रायडर्ससाठी. तो घाट एवढा मस्त आहे ना, जर पावसाळ्यात आपण तिकडे गेलो तर जणू स्वर्गच वाटतो. खूपच छान आहे, मला तर तो खूपच आवडतो. आणि इथे पुढे सिग्नल क्रॉस करून एक पंप आहे, तिकडे आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकूया, त्यानंतर पुढे जाऊया. सकाळचे 7 वाजलेले आहेत तरी सुद्धा इथे ट्रॅफिक आहे. पुण्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. अरे विकेंडचं घरी झोपा थोडं, पण सर्व माझ्यासारखे असतात ना, सर्वांना फिरायचं असतं. इथे पंपवरती मी माझा कॅमेरा पण सेट व्यवस्थित झाला का हे पण चेक करेल आणि इथे पेट्रोल फुल करूया आपण, त्यानंतर जाऊया पुढे. मागे मित्रांनो आता पंपवरती पेट्रोल टाकलोय आणि आता मी पुढे निघलोय. तिथे मी चेक केला होता कॅमेरा व्यवस्थित माझा सेट झालेला नव्हता, त्यासाठी माझा कॅमेरा अँगल मला चेंज करावा लागला, त्यासाठी इकडे थोडा वेळ लागला मला. आता इथून सुद्धा मला 43 किलोमीटर दाखवत आहे आणि सध्या मी आहे इथे हिंजवडीमध्ये. मित्रांनो, इथे आता गावाकडचा हा रस्ता चालू झालेला आहे. हा पूर्ण ताम्हिणी घाटाच्या जवळ जाईपर्यंत असाच रस्ता आहे आणि तिकडे पुढे गेल्यानंतर एक आपल्याला हायवे लागतो. आणि घाटामध्ये पण एकदम व्यवस्थित रस्ता आहे, तिकडे असा बिलकुल खराब रस्ता नाही आहे, त्यामुळे तिकडे रायडिंग करण्यासाठी पण खूप भारी आहे. आणि जेव्हा आपण गुगल मॅप पाहून येतो ना, इथे आपल्याला गुगल मॅपवरती चुकीचा रस्ता दाखवतो, त्यासाठी इथे गावकऱ्यांनी हे इकडे सर्व करेक्ट रस्ता दाखवलेला आहे. गुगल मॅपमध्ये आपल्याला लेफ्ट दाखवत होतं, पण आपल्याला जायचं आहे सरळ. आणि सर्वच ठिकाणी गुगल मॅप हे बरोबर नसतात, त्यासाठी जर आपल्याला समजत नसेल तर आजूबाजूच्या लोकांना विचारलेलं कधीही बेटर असतं. मी असंच करत असतो, जर मला काही समजत नसेल तर मी आजूबाजूच्या लोकांना विचारत असतो. आणि सकाळी सकाळी ब्रेकफास्ट राईडवरती ताम्हिणी घाटात जाण्याची मजाच वेगळी आहे. हा पूर्ण रोड एकदम व्यवस्थित असतो आणि आजूबाजूला हे पूर्ण डोंगर आपल्याला पाहायला मिळतात आणि ट्रॅफिक पण कमी असते, त्यासाठी आपल्याला एकदम मनसोक्त गाडी चालवायला मिळते इकडे. ज्या कोणाला जर पुण्याच्या जवळपास बाईक रायडिंग करायची असेल आणि आजूबाजूचा परिसर माहिती नसेल तर त्यांनी सर्वप्रथम ताम्हिणी घाटात यावं. हा जो लोणावळ्याला जाण्याचा हायवे जो आहे ना, तो खूप कॉमन आहे, तिकडे खूप ट्रॅफिक असते आणि तिकडे आपल्याला इथे जे काही सीन पाहायला मिळतो ना, तिकडे असं काही पाहायला मिळत नाही, त्यासाठी तिकडे मी जाणं सध्या तरी अवॉइड करतोय. आणि मान्सूनमध्ये तर सर्वात बेस्ट हा रूट आहे.
आपलं ट्रिपर वरती 25 किलोमीटर रिमेनिंग दाखवते. तिकडे तामिनी घाटामध्ये एक ब्लिस पॉइंट म्हणून असंच काहीतरी मी काल कॅफे बघितलं होतं, तिकडे आता मी जातोय. आणि जर आपल्याला टोटल तामिनी घाट जर कव्हर करायचं असेल ना, तर ते माझ्या घरापासून जवळपास 90 किलोमीटर आहे. मी लास्ट टाइम चेक केलं होतं. जेव्हा मी माझ्या घरून टोटल 90 किलोमीटरची ट्रॅव्हलिंग करतो ना, तेव्हा मी कुठे तामिनी घाटाच्या एंड पॉईंटवरती जाऊन पोहोचतो. घाट खूप मोठा आहे आणि तिकडे जाण्यासाठीचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो पण एकदम छान आहे. जर कोकणात जायचं असेल किंवा इकडे पुढे कुठे जायचं असेल तर मी तामिनी घाटातूनच जातो. त्यासाठी मी इकडे आधी पण 4-5 वेळेस आलेलो आहे. आणि मी काल विचार केला होता की मला ब्रेकफास्ट राईडला जायचंच होतं, मग त्यासाठी लोणावळ्याला जाण्याऐवजी इकडे आलेलं कधीही बेटरच आहे म्हणून मी इकडे आलोय. अरे बाप, भाऊने इकडे झाडावर कॅमेरा सुद्धा लावलेला आहे. हा, आता आंबे येणार आहेत ना, त्यासाठी. पण मी प्रथमच बघतोय की झाडावर सुद्धा कॅमेरे लावलेले आहेत. वा, ते घर किती मस्त आहे. पूर्ण शेतामध्ये एकदम कौलारू घर दिसतंय आपल्याला. असे घर असायला पाहिजे. आजूबाजूला पूर्ण बाग आणि शेतामध्ये घर आपलं. वाह भाई, मजा ही आएगा फिर. 2 दादा कुठल्या तरी टेन्शन मध्ये बसलेले आहेत. कॅमेरा माउंट केल्यामुळे हेल्मेटचं वायझर एवढं व्यवस्थित बसत नाही, त्यासाठी मध्ये हवा येते आणि माझा जो व्हॉइस आहे ना तो थोडा ब्लर येतोय आणि क्लिअर येत नाहीये. पण ऑप्शन नाही, ऍडजस्ट करावं लागेल. अरे यार, इथे ना मी जवळपास मागच्या 1-1.5 वर्षापासून बघतोय. हा जो 500-600 मीटरचा पॅच आहे ना, हा असाच खराब असतो. बाकी सगळं रस्ता ठीक आहे आणि पण हा एवढा पॅच असाच खराब असतो नेहमी. इव्हन पावसाळ्यात सुद्धा असाच असतो हा रस्ता. वा, गावात प्रवेश केल्यानंतर छोटस मंदिर आहे गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. अरे, इथे पण एक मंदिर आहे आपलं, दारवली. बहुतेक हे दारवली गाव आहे. माहिती नाही, आहे वाटतं. हा, इथे पावसाळ्यावेळी नेहमी पाणी असतं मित्रांनो इथे. बापरे, पूर्ण कांदा दिसतोय इकडे. सावधान, पुढे अपघाती स्थळ आहे. अरे हा उन्हाळा आहे तरी सुद्धा सकाळी इथे मला थंडी वाजते. आता एवढी थंड हवा आहे ना, आजूबाजूला पूर्ण एकदम निसर्ग आहे त्यासाठी, आणि झाडं सुद्धा आहेत, त्यामुळे मला इथे थंडी वाजते. आणि तेच शहरामध्ये आपण या टाइमला सुद्धा कूलर एसी लावून बसलेलो असतो. इथे सर्व काही नॅचरल आहे आणि एकदम व्यवस्थित आहे, निवांत आहे. भाऊने इथे फार्म हाऊस बांधला वाटतं. मजा आहे लोकांची. शेतात घर, शेजारी पुणे शहर. वा भाई वा. थांबा, पहा, सावकाश जा. थांबतो ना आम्ही, सावकाशच जाईल. हा मित्रांनो, इथून आहे ना, इथून आपल्याला राईटला जायचं आहे. आणि इथून आता आपल्याला एकदम व्यवस्थित चांगला हायवे मिळेल. यहाँ से टर्न राईट. खरी राईड इथून सुरुवात होते. आणि इथे मीटरमध्ये पण दाखवते, कदाचित तुम्हाला मीटर दिसत असेल. 21 किलोमीटर स्ट्रेट जायचं आपल्याला. स्ट्रेट म्हणजे काय, हा घाटच, घाट म्हणतो, हा रोड फॉलो करत जायचं आहे आपल्याला. भाऊ थांब. भाऊ समोर आला असता, मी पण समोर गेलो असतो, तर आम्ही दोघं तर आज हॉस्पिटलमध्ये बसलो असतो. मित्रांनो, या घाटामध्ये माझ्यासोबत
फक्त माझ्यासोबत नाही, मी आणि माझे 3 मित्र, आम्ही टोटल 4 होतो. 14 असा इन्सिडेन्स घडलेला आहे ना, जो आम्ही आयुष्यभर कधीच विसरणार नाही, कधीच. आणि तो इन्सिडेन्स खूप खूप भारी होता. खूप आम्ही असं हसत होतो ना. ऍक्च्युली आम्ही एका संकटामध्ये अडकलेलो होतो, पण त्या संकटामध्ये आम्ही रडण्याऐवजी हसत बसलेलो होतो. अरे ती चेकिंग चालू वाटते कदाचित, मार्च एंडिंग आहे त्यामुळे असेल चेकिंग. असंच माझे हैदराबादचे मित्र आले होते फिरायला आणि आम्ही एक 4 व्हीलर घेतली होती रेंटवर. आणि ती अशी रेंटवर म्हणजे माझ्या एका मित्राचीच होती, त्यांनी ती गाडी अरेंज करून दिली होती. आणि ती आम्ही गाडी घेऊन आलोय. आणि मित्राची शेवटी गाडी कशी असते, मित्रांच्या गाड्या तुम्हाला माहिती आहेत कशा असतात. आम्ही घेऊन आले आणि पुढे आल्यानंतर आमची गाडी अचानक बंद पडली. आणि शेजारी जी गाडी जात होती ना, त्या गाडीवाल्यांनी आम्हाला सांगितलं की भाऊ तुमच्या गाडीतून खूपच धूर येतोय. आणि तेव्हा मला समजलं की आम्ही पुढे जातोय तर मागे पूर्णच्या पूर्ण धूर सोडत जातोय. आणि मग अचानक आम्ही गाडी थांबवली आणि मग आम्ही घाबरलेलो होतो. गाडीचं इंजिन पण खूप गरम झालेलं आणि संध्याकाळची वेळ होती, मला वाटतं जवळपास 6 वाजलेले होते आणि अंधार पण होत होता. मग तेव्हा आम्हाला समजलं की आपली गाडी पुढे जाणार नाही. आणि आता तरी मेन रोड आहे, जर घाटामध्ये गाडी जर अडकली आपली तर आपण खूप बेकार अडकू, आपल्याला मागे पण जाता येणार नाही आणि पुढे पण जाता येणार नाही. मग तेव्हा तर कशी तरी आम्ही तामिनी घाटात गेलोच नाही, अलीकडूनच आम्हाला रिटर्न यावं लागलं. आणि तिथे एक दिशा धाबा आहे, तुम्हाला माहिती असेल, त्या दिशा धाबावरती जेवण केलं आणि आम्ही रिटर्न आलो. आणि रिटर्न येते वेळेस पण पुण्यामध्ये काय झालं होतं की हिंजवडीमध्ये आम्ही कसं तरी पोहोचलो, गाडी कशी तरी मी नेली. आणि मेन चौकामध्ये गेल्यानंतर आपली गाडी बंद झाली तिथे. आणि गाडी चालूच होत नव्हती. आणि मेन रोड असल्यामुळे माझ्या गाडी मागे जवळपास 50 गाड्यांची लाईन तिकडे हॉर्न वाजवतच उभा होती. मग काय करणार आम्ही, शेवटी मुलं, आम्ही काय घाबरलेलं नाही. गाडी बंद केली, त्याला आम्ही काय करणार. बाकीच्या लोकांनी आम्हाला हॉर्न न देता त्यांनी शेजारून जाण्यास सुरुवात केली. आणि कशी बशी ती गाडी घरी घेऊन गेले. आणि घरी गेल्यानंतर गाडी जशी बंद झाली नाही तशी 2 ते 3 दिवस गाडी चालूच नाही झाली मित्रांनो. मग शेवटी मेकॅनिकला बोलवावं लागलं. मग तेव्हा मेकॅनिकला बोलवल्यानंतर लक्षात आलं की गाडीमध्ये जे कूलंट असतं ना, कूलंटच सर्व संपलेलं आहे. आमचं लक, आम्ही इथे अडकलो नाही. जर इथे अडकलो असतो तर खूप तिकडे मग ते सपोर्ट वगैरे घेऊन घरी जावं लागलं असतं. हा असा हायवे आहे, हा पूर्ण सीसी रोड आहे. हा पूर्ण सीसी नाही आहे, पुढे गेल्यानंतर परत आपला डांबर रोड स्टॉप होईल. आणि इथे सकाळी मॅक्झिमम माझ्यासारखे रायडिंग करणारेच येतात. कळमशेत आहे इकडे लेफ्ट साईडला, खामशेत नाही कळमशेत आहे. इकडे ऑस्करवाडी मिसळचं एक बोर्ड लावलेला दिसतोय, पण खाली जरी बिल्डिंगचं दुकान दिसतंय आपल्याला. 4 मित्र जातात फिरायला, मजा आहे भाई, मजा आहे. आणि इथून पुढे ना मला वाटते एक 3 ते 4 किलोमीटर गेल्यानंतर एक सेल्फी पॉइंट आहे. सेल्फी पॉइंट असं आहे, खाली पूर्ण दरी आहे आणि त्याच्या बॅक साईडला अशी टेकड्या वगैरे, बघा कुत्रा कसा हायवेवर पळतो. तिथे काय, इथे तिथे आपण थांबूया आणि तिकडचा सीन तुम्हाला दाखवतो मी. हा पूर्ण रोड किती निवांत दिसतोय, ट्रॅफिक नाही आहे. आणि जर मी याच टाइमला सुद्धा ना तिकडे लोणावळा साईडला जर गेलो तर तिकडे या साईड या टाइमला सुद्धा फुल ट्रॅफिक असतं, फुल. आणि प्रत्येक जागी इथे आपल्याला असे छोटे मोठे स्नॅक्स सेंटर, रेस्टॉरंट, परत रिसॉर्ट वगैरे पाहायला मिळतात. इकडे मध्ये लक्ष्मी नारायण मंदिर सुद्धा आहे, तिकडे बाहेर बोर्ड होता. वा, हे पण रेस्टॉरंट किती छान आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईल ना, असंच कुठल्या तरी नवीन ठिकाणी थांबेल. आता मी जिथे जातो, जिकडे ब्रेकफास्टला जातोय ना, ते पण माझ्यासाठी नवीनच आहे. मी आधी तिकडे कधी गेलो नाहीये. त्याच्या पुढे एक रेस्टॉरंट आहे, तिकडे गेलो होतो, पण आता जे जातोय मी तिथे आधी कधी गेलेलो नाही. घेऊया हा अनुभव पण कसं वगैरे सर्व चेक करू.
तिकडे तुम्हाला मित्रांनो कदाचित दिसत असेल तेवढ्या जंगलामध्ये आपल्याला वरती टेकडीवरती एक काय ते स्कूल कॉलेज काहीतरी आहे. आणि आता हे जे काही सह्याद्रीची पर्वतरांग दिसते ना आपल्याला पूर्ण सुकलेली, पावसामध्ये हेच पूर्ण धुक्याने हरवलेलं दिसतं आपल्याला. पूर्ण हिरवळ आणि पूर्ण धुकं आणि पाऊस. आणि मी मागच्या 5 ते 6 महिन्यापासून कंटिन्यू रायडिंग करतो. आणि या रायडिंग दरम्यान मला माझ्या गाडीबद्दलचा मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो मित्रांनो. मी आतापर्यंत या बाईकवरती असं खूप लॉंग राईड तर केलेली नाही आहे. लॉंग राईड म्हणजे मी एका दिवसामध्ये जवळपास 350 किलोमीटर कव्हर केलेलं आहे. त्यापेक्षा तर जास्त आजपर्यंत कव्हर केलेलं नाही आहे. तर ना या गाडीवरती मी 350 किलोमीटर जरी प्रवास केला ना तर प्रवास कंप्लीट केल्यानंतर आपली बॉडी अशी असते की आपल्याला असं वाटतं की आपण बिलकुल प्रवास केलेला नाही आहे. म्हणजे बॉडी पेन वगैरे बिलकुल होत नाही आहे. इथे सिटिंग पोझिशन एकदम रिलॅक्स आहे. असं वाटतं चेअरवर बसून आपण गाडी चालवतोय. हा अनुभव खूप छान आहे. आणि ही जेव्हा गाडी माझ्याकडे नव्हती तेव्हा मी दुसऱ्या गाडीवरती प्रवास करायचो. तेव्हा ना 100 किलोमीटर जरी मी प्रवास केला तर लगेच ते हाताचे जॉईंट्स दुखत होते, पाय दुखत होते आणि अनकम्फर्टेबल वाटत होतं. पण या गाडीवरती असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कितीही प्रवास केला तरी एकदम कम्फर्टेबल आहे आणि एकदम व्यवस्थित वाटतं. खूप वेळेस असं होतं माझ्यासोबत की मी 250-300 किलोमीटरचा प्रवास करतो आणि आल्यानंतर असं वाटतं की अरे आपण अजून सुद्धा परत लगेच असं कुठेतरी फिरायला जाऊ शकतो. पण मल्हारमाची तुम्ही रिसॉर्ट ऐकलं असेल. ते रिसॉर्ट तिकडे बॅक साईडला एक राईट साईडला तुम्हाला रोड दिसला असेल, तिकडे राईट साईडला गेल्यानंतर आहे. ते रिसॉर्ट पण खूप छान आहे. मी तिकडे गेलेलो नाही आहे. मी फक्त असंच गुगलवर आणि यूट्यूबवरती त्याचे व्हिडिओ बघितले होते. इथे जवळपास थोडाफार घाट आहे आणि हा घाट संपल्यानंतर पुढे आपल्याला मी तुम्हाला जो व्ह्यू पॉईंट सेल्फी पॉईंट सांगितला होता ना तो पॉईंट आहे वरती. एवढा उन्हाळा असून सुद्धा आजूबाजूला पूर्ण हिरवळ. तिकडे सूर्य उगवलेला दिसतोय आपल्याला. आणि हा आहे तो सेल्फी पॉइंट. इकडे बघा हे बोर्ड दिसतं आपल्याला पाहायला. अरे याची आता एवढी अवस्था बेकार कशामुळे झाली असेल. आधी व्यवस्थित दिसत होतं हे. मला वाटतं इथे लक्ष देणारं कोणीच नाही. थांबू आपण. यस, गाडी पडणार नाही ना. नाही. हा बघा आता तुम्हाला 1 मिनिट मी वायझर ओपन करतो. वॉइस क्लिअर येईल. हा तो हायवे आहे ज्या हायवेने मी आलो आहे. आणि इकडे ना तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला फक्त सह्याद्रीची पर्वतरांग पाहायला मिळेल. ही पूर्ण पर्वतरांग आहे. आणि इकडे राईट साईडला सूर्य उगवलेला आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला इकडचं सीन दिसणार नाही. जर दिसत असेल तर इथे पहा तुम्ही. पूर्ण खाली शेती आहे, त्यावरती धुकं आहे. त्यावर आपल्याला एक छोटी टेकडी नाही, ही खूप मोठी टेकडी आहे. ही टेकडी पाहायला मिळेल आणि त्यावरती सूर्य आहे. म्हणजे वरती ऑरेंज कलर आहे, मध्ये व्हाईट कलर आहे आणि खाली ग्रीन कलर आहे. पन्नास किलोमीटरची रायडिंग केल्यानंतर मला समजलं माझा कॅमेरा जो होता, कॅमेरा म्हणजे मोबाईल, हा थोडा क्रॉस फिट झालेला होता माउंटला. त्यामुळे व्हिडिओ थोडा क्रॉस दिसतोय. पण ते तुमच्या लक्षात येणार नाही. लेट्स गो. कळो मला वाटतं की हे जे रायडिंगला येत असतात ना कॉर्पोरेटवाले, हे सर्व पूर्ण आठवड्याचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी इकडे येत असतात.
आणि जो काही ऑफिसचा राग वगैरे असतो, फ्रस्ट्रेशन असतं, ते सर्व या गाडीच्या एक्सलेटरवरती काढत असतील. कारण का कोणीच गाडी एकदम स्लो चालवत नाही. आणि रायडिंगसाठी गाडी स्लो कोण चालवत? गाडी ही पळवलीच पाहिजे. भागो. ताम्हिणी घाटामध्ये जाते वेळेसचा जो सीन आहे ना, तो पूर्ण इथूनच स्टार्ट होतो. इथे राईट साईडला आपल्याला एक डॅम पाहायला मिळतं. आता इथे दिसणार नाही तुम्हाला. आणि हा रोड, आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी, पुढे राईट साईडला लेफ्ट साईडला पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग. आणि इथे बॅक साईडला मी आत्ता मुळशी गाव क्रॉस करून पुढे आलोय. हा, इथे आता तुम्हाला दिसत असेल हे बघा लेक. ब्रेकफास्ट करून आपण तिकडे जाणार आहोत. फक्त मला पाहावं लागेल की बाईक कुठून घेऊन जाता येईल. हा, मुळशी लेक फॅमिली रेस्टॉरंट आहे इथे, हॉटेल मुळशी लेक. वाह, क्या सीन है भाई. हा मुळशीचा तलाव आहे. आणि पुढे पण इकडे वरती तुम्हाला दिसत असेल तर टेकडीवरती पण छोटे छोटे घर आहेत, रेस्टॉरंट आहेत. आणि इकडे लेफ्ट साईडला आपल्याला एक खूप फेमस एक वॉटरफॉल आहे, मी नाव विसरलोय. ते वॉटरफॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि माझं जे डेस्टिनेशन आहे ते अजून 4 किलोमीटर बाकी आहे. आणि त्यानंतर तिकडे ब्रेकफास्ट करू. तर ब्रेकफास्ट नंतर जर मला पुढे जायची इच्छा झाली तर मी पुढे जाईल किंवा मग तिथून रिटर्न येईल. यावेळेस तर तलावाकडे जायची माझी खूप इच्छा आहे. आतापर्यंत मी कधी गेलेलो नाही आहे. फक्त रिटर्न येते वेळेस मी लक्ष देईल की कुठून आपल्याला खाली जाता येईल. जिथून आपल्याला ऑप्शन असेल ना खाली जायचं, आपण जाऊन येऊ. अरे यार, इथे ॲक्सिडेंट झाला. ए डॉगी बाय. हा, इथे खाली लेक आहे, वरती सह्याद्री आहे पूर्ण. इमॅजिन करा मित्रांनो की पावसामध्ये कसं दिसत असेल हे, आणि किती भारी असेल हे. मी जेव्हा आता इकडे पावसाळा चालू होईल ना, तेव्हा परत मी एक वेळेस येईल आणि तुम्हाला हा पूर्ण सीन, आता हा जो तुम्ही उन्हाळ्यात पाहताय ना, हे पूर्ण मी पावसाळ्यात दाखवेल. आणि हे नाही, इथे तुम्ही आता बघू शकता की माझ्यासारखेच पूर्ण बाईक रायडर्स इथे येत असतात. बाकी कॉमन लोक पण असतात, पण हे सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग इथे सर्व काही बाईक रायडर्स असतात. एवढा उन्हाळा असून सुद्धा तुम्ही हे पूर्ण ग्रीनरी पाहू शकता. आणि असं वाटतं मी महाबळेश्वरला चालू, एवढं थंड आहे इथे वातावरण. वा, तिकडे अच्छा हे घर आहे का? मला रिसॉर्ट आवडतं तुझं. हा, मी तुम्हाला जो वॉटरफॉल सांगत होतो ना, इकडे मध्ये आहे. पावसामध्ये हे जे काही दुकान आता बंद दिसत आहेत ना, हे सर्व एकदम फुल असतात, फुल. तुम्ही तसा व्हिडिओ चेक करू शकता. मी मागच्या पावसाळ्यात सुद्धा ताम्हिणी घाटामध्ये आलो होतो आणि त्याचा एक ब्लॉग बनवलेला आहे. तेव्हा मी सुरुवातच केली होती ब्लॉगिंगसाठी. त्यासाठी तो माझा प्रथम व्हिडिओ होता. तेव्हा तुम्ही तो चेक करू शकता आणि मला त्याबद्दल नेहमी नक्की फीडबॅक द्या. हा भाऊ आपल्या मागे जातो, पुढे येतोय, मागे जातो, पुढे येतोय. हा पुढे जाईल, अजून 5 किलोमीटरवर काहीतरी कुठेतरी थांबेल, परत आपल्या मागे येईल. आणि हे रोडच्या दोन्ही साईडला आहे ना, हे मला तर मॅक्झिमम पूर्ण आंब्याचे झाड दिसत आहेत. आपण आलोय आपल्या डेस्टिनेशन वरती, क्विक बाइट. यहाँ पे अपन अपनी गाड़ी पार्क करेंगे.
तुम्ही इथून हा सीन पाहू शकता, किती ग्रीनरी आहे. आणि आता हा मार्च महिना आहे तरी सुद्धा इथे एवढी हिरवळ दिसते आणि पाणी पण किती मस्त दिसतं इथून. हा सीन पाहण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. इथे वरती रोडच्या शेजारी मी गाडी पार्क केलोय आणि इथे खाली आपल्याला मुळशी तलाव पाहायला मिळतो. आत्ता सकाळचे जवळपास 8:15 8:30 झालेले आहेत. कदाचित त्या साईडनी ऊन पण आहे, त्यासाठी तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. बापरे, इथे पाणी तर खूप स्वच्छ दिसतंय. नाइस भाई नाइस, मजा आ गया. आणि आता आपण येते वेळेस आहे ना, ते समोर तुम्हाला तिकडे घाटामध्ये गाड्या दिसत असतील, तिथूनच आलेलो आहे. असं पूर्ण एक ग्राउंड होता आणि फिरून या साईडने मी इथे खाली आलेलो आहे. इथून मी माझी सकाळची ब्रेकफास्ट राईड इथेच कंप्लीट करणार आहे. आणि जर अशा प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चलो टाटा, बाय बाय.